आता मंडळी 2 आणि 4 दाती गटातील त्यातनं जे परत पुढच्या फायनल राऊंडला आलेत हे सध्या आपले समोरचे स्पर्धक आपण पाहतो. आणि आता त्याच्यानंतर 1, 2, 3 आणि उत्तेजन होते याच्यातनं निवडलं जाईल मंडळी. मंडळी निवड प्रक्रिया खरंच खूप सुंदर केलेली आहे या आयोजकांनी. याच्यामध्ये ज्या ज्या बैला 2 बैलांमध्ये टप होते त्या 2 बैलांना समोर आणलं जातं. त्यांना पूर्ण 4ही बाजूनी बघितलं जातं आणि मग त्यातनं परत त्या बैलातनं जो चांगला आहे त्याला